आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते पाहणार आहे। आपल्याला इथे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7। तर कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा आपल्याला जे दोन व्हेरिएबल आपल्याकडे आहेत, जसे इथे x आणि y आहेत, त्याच्यातला कोणत्याही एका व्हेरिएबलला सेम करायचं असतं। म्हणजेच आता बघा, इथे x आहे आणि इथे 3x आहे, तर आपल्याला एक तर x ला 3x बनवायला लागेल किंवा 3x ला x बनवायला लागेल। 7y आणि 2y, मग 7 2 जा काय होतो 14। मग इथे तर आपल्याला दोघांनाही 14 बनवायला लागेल, बट बेसिकली जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन असतो की एक सिंगल व्हेरिएबल आहे ज्याच्या बाजूला 1 हा कोएफिशियंट आहे, तर आपण त्याला सेम करू शकतो। म्हणजे आता आपण या x ला काय करणार आहे 3x, तर x ला 3x करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, हे जे पूर्ण इक्वेशन आहे इक्वेशन 1 त्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल। तर आपण इथे काय लिहिणार आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3। इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय, x ला 3 ने मल्टिप्लाय करणार प्लस 7y ला 3 ने मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू 10 ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करायचं। सो x × 3 काय होईल 3x, 7y × 3 21y, 10 3 जा 30। तर हे होईल आपलं इक्वेशन 3। तर आपण आता ज्याला चेंज केलंय त्याला नाही बघायचंय, बाकी दोन इक्वेशन्स पहा। इथे पण 3x आहे, इथे पण 3x आहे। तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना एक रूल आहे, इक्वेशन मध्ये व्हेरिएबलला सेम साइन असेल, म्हणजे सेम ज्याला आपण बनवलंय व्हेरिएबलला त्याला सेम साइन असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, आणि अपोजिट साइन असेल तर ॲडिशन। आता हा 3x पॉझिटिव्ह आहे आणि हा पण 3x पॉझिटिव्ह आहे, मग आपण काय करणार सबट्रॅक्शन करणार। तर इथे तुम्हाला 30 इज इक्वल टू, नंतर बघा 30 मोठा आहे ना 7 पेक्षा, मग इक्वेशन 3 मधून 2 आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्ट। तर आपण इथे लिहिणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3। सो पहिला आपल्याला 3 लिहायचंय, 3x + 21y = 30, आणि दुसरं इक्वेशन काय आहे 3x - 2y = 7। कधी लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन करताना खाली जे इक्वेशन लिहिलंय त्याचे आपल्याला साइन चेंज करायचे असतात। म्हणजेच ह्याच्या लेफ्टला बघा हा +3 आहे, तो काय होईल मायनस, मायनस असेल तर काय होईल प्लस, आणि प्लस आहे तो काय होणार मायनस। साइन चेंज केल्यानंतर जे साइन चेंज केलंय त्यालाच आपल्याला बघायचंय। जसं इथे +3x आहे आणि हे -3x, हे दोघं काय होतील कट, +21 आणि हा +2 काय होणार आहे 23y, 30 - 7 किती होईल 23। आता पहा y इथे 23 मल्टिप्लाय, तिकडे काय होणार डिवाइड, y = 23/23। सो y चा आन्सर काय येईल 23/23, काय होणार आहे 1। आता हेच y चा आन्सर आपल्याला कोणत्याही 3 मधल्या एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे, तर आपल्याला x चा आन्सर मिळेल। सो y = 1 आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू। काय आपलं इक्वेशन 1, x + 7y = काय आहे 10 आहे। सो जिथे y आहे तिथे आपल्याला 1 पुट करायचं आहे, तर आपण लिहू x + 7 × y, y च्या जागी 1 ठेवू, इथे आहे 10। सो हे होईल x + 7 1 जा 7 = 10, +7 तिकडे काय होईल मायनस। सो x = 10 - 7, मग x ची व्हॅल्यू काय मिळेल 10 - 7 काय आहे 3 आहे।
तर आता आपल्याला इथे y ची व्हॅल्यू मिळाली, इथे x ची. सो लिहिताना कसं लिहिणार, x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे 3, y ची आहे 1, इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आय होप हे सम तुम्हाला खूप छान समजलं असेल आणि असंच मॅथ सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर आरंभ इनोव्हेशन इन एज्युकेशन या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.